नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये। तर आम्ही निघालो आहे मामाच्या गावाला। तर रात्रभर प्रवास करून आम्ही फायनली मॉर्निंगमध्ये पोहोचलो आहे मामाच्या गावाला। तर आता या ठिकाणी भरपूर मज्जा येणार आहे आणि मी हा व्लॉग खूप लेट पोस्ट करते, त्यासाठी खरंच सॉरी। तर पोहोचलो आम्ही रिदूकडे, विक्की मामाचे चिरंजीव। तर रिदू आहे आमचा स्वामी भक्त, त्याच्या मम्मासारखा। तर टाळ आणि माळ हे त्याला फार आवडतात। तर त्याचं बालपण पाहायला आम्हाला फार सारखं यावंसं वाटतंय मामाकडे। तर हे पहा मज्जा, सगळेजण एकत्र जमणार म्हणून आईने केली आहे गुलाबजामुन आणि हे आईचे फार फेमस आयटम आहे, फार यम्मी। तर आता आलेला आहे राम, आमचे प्रफुल्ल मामाचे चिरंजीव। तर या दोघांची फार मज्जा येते, फार पटते एकमेकांचं, करण अर्जुन म्हणता येईल। आणि हे बघा किती प्रेम उतू चाललंय मोठ्या भावाचं। तर आम्ही शेवटी निघालेलो आहे खामगावमध्ये फिरायला। तर आता होतं ते गजानन टॉकीज, त्याच्या बाजूलाच आम्ही राख्यांचं सिलेक्शन केलं आणि वैष्णवी मावशी, स्वरा मामी, श्रुती दिदी सगळ्यांनी आपापल्या भावांसाठी राख्या घेतल्या। तर मी सुद्धा फायनली माझ्या 4 भावांसाठी राख्या घेतल्या, अभिजित मामा, प्रफुल्ल मामा, विक्की मामा आणि साई। तर हे फायनली आमचं राख्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि खूप सुंदर राख्या होत्या यावर्षी सुद्धा। तर संध्याकाळी बाहेर फिरायला आहे ना आणि विदाऊट पाणीपुरी खाता घरी जाणं हे तर पॉसिबलच नाही आहे। आणि अग्रवालची दूध कोल्ड्रिंक तर मला फारच आवडते। तर शेवटी अग्रसेन चौकामधून निघालो अकोला चाट भंडारकडे आणि इथली पाणीपुरी यार गजब आणि लाजवाब। तर बराच वेळ रांगेत उभं राहावं लागलं आणि या दादांचा बिझनेस फार वाढलेला आहे, कारण की एवढी टेस्टी पाणीपुरी आहे की मी इकडे आल्यावर 8 डेज कंटिन्यू खाते बरं का, कारण अदर ठिकाणी ही टेस्ट तर अवेलेबलच नाहीये। तर शेवटी आमचं पाणीपुरी खाऊन झालेलं आहे गाईज। तर आता आपण आलेलो आहे माझ्या बालपणीच्या आठवणी जागेमध्ये आणि हे आहे छत्रपती शिवाजी नगर। थोडक्यात म्हणता येईल आपली माणसं, सगळं काही बदललंय, पण तिथे गेल्यावर आपलं पण लगेच जाणवतं। तर शेवटी आम्ही रात्री काढली आहे मेहंदी, कारण उद्या करायचं रक्षाबंधन। तर नक्की भेटा उद्याच्या व्लॉग मध्ये, बाय बाय।